या आहेत शुगर फ्री, हेल्दी आणि चटपटीत मखाना कुकीज। सोप्या पद्धतीने घरच्या घरी त्या कशा करता येईल बघूया या व्हिडिओमध्ये। हाय एव्हरीवन, आय एम पल्लवी अँड वेलकम टू पल्लवीज डिलिशियस ट्रीट्स। आज आपण बघणार आहोत एक वेगळ्या प्रकारच्या कुकीज, मखाना कुकीज। येस, ह्या कुकीज तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा सुद्धा बनवून खाऊ शकता। आणि ह्याच्यात एक ट्विस्ट आहे। कुकीज म्हणलं की आपल्याला वाटतं की गोड असेल, परत किंवा हेल्थ कॉन्शियस पीपल असतील त्यांना थोडंसं स्केप्टिकल होतं कुकीज म्हटल्यावर, पण ह्या अजिबात गोड नाही आहेत। ह्या चटपटीत मखाना कुकीज आहेत। व्हिडिओमध्ये जायच्या आधी जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्टे ट्यून्ड। बघूया रेसिपी काय आहे। तर रेसिपीसाठी आपण इथे घेतलंय बटर। हे रूम टेम्परेचरवरचं बटर आहे, 50 ग्रॅम। मी ऑलरेडी मेजर करून घेतलेलं आहे। इथे आपण घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, 100 ग्रॅम घेतलेलं आहे। हे मी मखाणे घेतलेत 100 ग्रॅम। मखाणे ड्राय रोस्ट करून त्याची भरड करून घेतलेली आहे। चिली फ्लेक्स घेतलेत मी 1.5 TSP। बेकिंग पावडर घेतलाय अर्धा TSP। ओवा आणि जिरा दोन्ही 1 TSP च्या प्रमाणात घेतलेत। आणि आपण बॅटरला बाइंडिंग करण्यासाठी पाणी जितकं लागेल तितकं वापरणार आहोत। तर सुरुवातीला आपण मखाणे आणि गव्हाचं पीठ एकत्र करून घेऊया, सगळे ड्राय इंग्रेडियंट्स एकत्र। आणि आता ह्याच्यामध्ये हे मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये आपण घालूया बेकिंग पावडर, ओवा, जिरं आणि चिली फ्लेक्स, आणि हे सगळं एकत्र छान मिक्स करून घेऊया। आता आपण हे बटर आहे, इथे आपण बटर हे थोडंसं सॉफ्ट करून घेऊया स्पॅच्युलाने आणि थोडंसं असं फेटून घेऊया। हे असं फेटून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हे सगळे ड्राय इंग्रेडियंट्स आपले एकत्र केलेले सगळे घालणार आहोत। तर इथे मी हे सगळे ड्राय इंग्रेडियंट्स एकत्र घालून घेते आणि इथे आपण हा 1/2 TSP लाल तिखट घालणार आहोत ह्याच्यात आणि हे सगळं मिक्स करून घेऊया। आता तुम्ही बघू शकता हे छान मिक्स झालंय बटर बरोबर। आणि आता हे कोरडं आहे मिक्सचर, तर आपण ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून ह्याचा छान गोळा मऊ असा करून घेऊया। तर हे मिक्सचर एकदम पाणी घालू नका, हे बघा थोडं थोडं पाणी घालून मी इथे ह्याचा गोळा बनवून घेतेय। तर तुम्ही पण अशा पद्धतीनेच करा। बटरच्या ऐवजी तुम्ही इथे तुपाचा वापर सुद्धा करू शकता, अजून हेल्दी होईल। आणि जर तुम्ही तूप वापरत असाल तर एक टिप देते की तेव्हा तुम्ही थोडंसं चवीनुसार मीठ घाला, कारण बटरमध्ये ऑलरेडी मीठ असतं पण तूप घातलं तर मीठ नसतं। तर अशा पद्धतीने ह्याचा छान गोळा करून घेऊया। तर अशा पद्धतीने हा ह्याचा डो करून झालेला आहे पिठाचा आणि मस्त सॉफ्ट झालाय, हे बघा असा। आणि आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया। आणि मी इथे पार्चमेंट पेपर घेतलेला आहे ट्रे वरती, तर त्याच्यावरती आपण असे रचूया हे गोळे करून। गोळा असा थोडासा आपला आजूबाजूनी क्रॅक होणारच आहे, कारण मखाना आहे आणि ह्याच्यात आपण मैदा नाही वापरलाय, आपण कणिक वापरली आहे। सो हे थोडं होणं अपेक्षित आहेच आहे, पण ऑब्विसली हे खूप जास्त हेल्दी आहे, त्यामुळे आपण त्याकडे नक्कीच दुर्लक्ष करू शकतो। आता इथे तुम्ही बघू शकता असे हे गोळे मी सगळ्या ह्या बॅटरचे करून घेते। तर अशा पद्धतीने ह्या कुकीज आपल्या सगळ्या करून झालेल्या आहेत। ह्या मेजरमेंटनी 15 आपल्या मीडियम साईजच्या कुकीज आरामात होतात। तर ह्या कुकीज आपण ठेवणार आहोत OTG मध्ये। OTG डाऊन आणि अप कॉइल हे सिलेक्ट करायचंय फंक्शन, आणि 180 किंवा 200 डिग्री तुमच्या OTGला जे टेम्परेचर सुटेबल असेल त्या टेम्परेचर वरती 15 ते 20 मिनिटं ह्या कुकीज बेक करून घेऊयात। सो तुम्ही बघू शकता इथे मी आली आहे बेक्ड मखाना कुकीज घेऊन। वाव, मस्त दिसतात कुकीज, हे बघा खूप सुंदर झालेत बेक। आणि नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी, चटपटीत चहा बरोबर खाण्यासाठी एक नंबर आहेत कुकीज। तर नक्की हे ट्राय करून बघा कुकीज, आणि मला कमेंट्स करून कळवायला विसरू नका की तुम्हाला कुकीज कशा वाटल्या।
त्याचबरोबर माझ्या व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर ती नक्की तुम्ही जॉईन करा. ह्याच्यात मी वेगवेगळे टिप्स किंवा असे काही जे उपयोगी असतील बेकिंगसाठी अशा खूप गोष्टी शेअर करत असते. तर याचा लाभ नक्की घ्या. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर. हॅपी बेकिंग.